तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर आज अंगारकी संकष्टी होती, त्याच्याबरोबरच आज तनिषचा वाढदिवस पण होता. सकाळ सकाळी तयार होत होतं. त्याला सोडायला जाताना खाली पार्किंगमध्ये अगोदर गणपतीचं दर्शन घ्यायला त्याला सोडून आल्यानंतर मग घरातली सगळी जी काही कामं होती ती झाडू पोछा वगैरे करून घेतली. आंघोळ केल्यानंतर अगोदर भांडी धुवून घेतली देवाची. त्याच्यानंतर मग पूजा करायला घेतलेली. आज मस्त असं जास्वंदीची 2-3 परत फुलं फुललेली होती, ते गणपती बाप्पाला वाहून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग देवपूजा झाल्यानंतर मग स्वयंपाकाला लागलेली होती. तर आज पनीरची भाजी, वरण, भात, चपात्या असं जेवण होतं. स्वयंपाक करून ठेवला आणि त्याच्याबरोबरच म्हटलं चला आपलं शाबू पण करून घेऊया, म्हणजे किचन कटा वगैरे क्लीन करायला येतं. ते सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडीशी बलून बोलवलेली होती. जास्त काही डेकोरेशन केलं नव्हतं, फक्त बलूनच लावून घेतलेली होती. सगळी तयारी करून ठेवली आणि त्याच्यानंतर मग मला मोदक पण करायचे होते. सारण मी सकाळीच करून ठेवलेलं होतं. म्हटलं चला पटकन एक मोदक पण करून इथं उकडायला ठेवूया आणि त्याच्यानंतर मग तयार व्हायचं. मोदक उकडायला ठेवले आणि त्याच्यानंतर मग थोडीशी छोटी केस आहेत, पण मला ही सागर वेणीनं इतकी आवडायला लागली ना, त्यामुळे म्हटलं चला आज हीच घालून घेऊया. वेणी वगैरे घालून घेतली, तयार झालं. आणि त्याच्यानंतर खाली पार्किंगमध्ये पण संध्याकाळी आरती असते, त्यामुळे मग छान असं आरती वगैरे सगळ्यांनी मिळून केली. त्याच्यानंतर दर्शन घेतलं आणि परत वरती आल्यानंतर त्यांनीच एक नाही केक पण कटिंग करायचं होता. म्हटलं चला मे महिना लागल्यामुळे एक नाही पोरांना सगळ्यांना सुट्टी लागलेली असते आणि सगळी पोरं गावाला गेले असतात, त्यामुळे इतका काही इंटरेस्ट येत नव्हता. पण म्हणलं चला जी काय 4-5 पोरं आहेत त्यांच्याबरोबरच छोटंसं सेलिब्रेशन करूया. तर 3-4 पोरं होती, त्याच्याबरोबरच मस्त असं एन्जॉय करून घेतलं. पण तनिषचं एक नाही बोर झालेलं होतं, कारण जास्त पोरं असली तरच पोरांना बरं वाटतं. केक वगैरे कटिंग करून घेतला आणि त्याच्यानंतर मग की नाही तर सगळ्यांना पोरांना खायला स्नॅक वगैरे दिलेलं होतं. आम्ही पण थोडंसं मग खाऊन घेतलं त्यांच्याबरोबर. मस्त असं छोटंसं सेलिब्रेशन झालं. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.